ओ मेरी लगी शाम संग प्रीत कि दुनिया क्या जाने, क्या जाने रे भाई क्या जाने, क्या जाने रे भाई क्या जाने। मेरी लगी शाम संग प्रीत कि दुनिया क्या जाने, तेरे कारण सब जग छोड़ा, तृण समनाता जगत में तोड़ा। मैं तो चली वृंदावन धाम कि दुनिया क्या जाने। मेरी लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने। अपना बना लो मुझे सवरिया, तेरे कारण भई बावरिया। अपना बना लो मुझे सवरिया, तेरे कारण भई बावरिया। मैं तो रटू सदा तेरा नाम कि दुनिया क्या जाने। ओ मेरी लगी शाम संग प्रीत की दुनिया क्या जाने, कि दुनिया क्या जाने। परमार्थ करणाऱ्या माणसाला, देवाचं चिंतन करणाऱ्या माणसाला लोक लय चांगलं बोलतात असंही नाहीये, पण बसणाऱ्या मायबापांना माझा एक छोटासा प्रश्न आहे. लोक जर बलात्कार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाहीये, लोक जुगार खेळण्यासाठी लाजत नाही, लोक पत्ता खेळण्यासाठी लाजत नाही, लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाही, लोक खोटं बोलण्यासाठी लाजत नाही, तर तुम्ही आम्ही लोकांनी परमार्थ करण्यासाठी का बरं लाजावं महाराज? कोणी काही का म्हणा नाही, केला पाहिजेत परमार्थ. कोणी निंदा कोणी वंदा, अमुचा सोहिताचा धंदा. आणि हा समज कोणाला चांगला म्हणतो म्हणून आपल्याला म्हणणार आहे? अजिबात नाही. ज्याला घरात बाई चहा करून देत नाही, ज्याला घरात बायको लवकर चहा करून देत नाही, ते बावळं घरात बसल्या बसल्या म्हणतो नरेंद्र मोदींना अक्कल नाही. अरे तुझं बजेट किती, तू बोलतो किती, तुझी ताकद किती, बोलताना थोडा तर विचार कर. तू 7ला चहा सांगितला की 9ला चहा येतो, हे तुझं वजन, हे तुझं स्टेटस आहे घरात. आणि देशाच्या मालकाला बोलत असताना अरे कार्य करून बोलतो, नाही बोललो पाहिजे. हा समाज साधू संतांचा झालेला नाहीये, हा समाज क्रांतिकारी लोकांचा झालेला नाहीये, हा समाज देशभक्त लोकांचा झाला नाही. तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा काय करायची? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. जगाचा मालक प्रभू रामचंद्र ज्या मायमाऊलीचा पती होता तिचं नाव आहे सीता. विदेही जनक जिचा बाप आहे तिचं नाव आहे सीता. दशरथासारखा प्रेमळ जिचा सासरा आहे तिचं नाव आहे सीता. भरतासारखा भक्त जिचा देर आहे तिचं नाव आहे सीता. लक्ष्मणासारखा विरक्त महात्मा जिचा देर आहे तिचं नाव आहे सीता. त्या सीतेला जर समाजाने सोडलं नाही तर लोक तुम्हाला आणि मला नाव ठेवतील, यात काही जास्त ताण घेण्याचं कारण नाही. आणि मी तर या मताचा मनुष्य आहे, ज्या दिवशी लोक तुमची माघारी टिंगल करायला लागले, ज्या दिवशी लोक तुमची माघारी चर्चा करायला लागले, त्या दिवशी निश्चित समजून चालव की तुम्ही कुठेतरी मोठे व्हायला लागले. रिकाम्या लोकांविषयी लोक चर्चा करतच नाही महाराज. आणि याच्याही पुढे जाऊन सांगू का, चांगलं काम करणाऱ्या लोकांनी, धर्माचं काम करणाऱ्या लोकांनी, संप्रदायाचं काम करणाऱ्या लोकांनी भुकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष अजिबात द्यायचं नाही. उलट खिशामध्ये बिस्किट ठेवा, ते भुकायला लागलं की बिस्किट टाका, ते बिस्किट खात बसल आणि तुम्ही तुमचं काम करून घ्या. हत्ती चले बाजार और कुत्ते भुके हजार. वा, कळलं तुम्हाला? बरं, मला एक कळत नाही, हत्तीची कुत्र्याची काही भावबंदकी नाहीये.
दोघं एका पक्षात नाहीये, दोघांची जात एक नाहीये, दोघांचे काही नातेवाईक नाही, रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही. कुत्र गावात राहतो, हत्ती कुठं राहतो? हत्ती कुठं राहतो? कुत्र कुठं राहतं? हत्ती जंगलात राहतो, कुत्र गावात राहतं. दोघांची पाऊनकी नाही, धुऱ्याला धुरा नाही, काही राजकारण नाही, दोघं वेगळ्या वेगळ्या पक्षाचे, दोघांची हाईट वेगळी, दोघांचं वजन वेगळं. मग हत्ती गावात आल्यानंतर कुत्र भुकतं का? हा एक मोठा प्रश्न आहे. जास्त डोकं नका खाजू. हत्ती आला की लोक गोळा होतात, हत्ती आला की लोक गोळा होतात. मग बऱ्याचशा कुत्र्यांना असं वाटतं बाबा 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 एवढे लोक आलेच कसे? बरोबर आहे का नाही? म्हणून त्याला बरं वाटत नाही, त्याला थोडं टेन्शन येतं, त्याला थोडं जेलस फील होतं, म्हणून कुत्र हत्तीवर भुकतं. पण माझी कुत्र्यांना विनंती आहे, कुत्र्यांनो हे माझ्या प्रिय कुत्र्यांनो, हत्तीवर भुकण्याचा प्रयत्न करू नका. चुकून जर एखादा हत्ती मागं वळाला आणि तुम्ही जर त्याच्या सोंडीत सापडले तर गोविंदाय नमो नमः. एका ठोक्यातच कार्यक्रम करल तो, दुसरा ठोकाच लागू देणार. तुका म्हणे हासे जन नाही का न ते ठाई. आपण काही चुकीचं करत नाही ना. अरे दारू पितानी माणसाने लाजलं पाहिजेत, भ्रष्टाचार करताना माणसाने लाजलं पाहिजेत, वाईट कार्य करताना माणसाने लाजलं पाहिजेत, कोणाला फसवताना लाजलं पाहिजेत. भगवंताचं चिंतन करण्यासाठी काय लाजायचं महाराज? अजिबात नाही. मी नेहमी आवर्जून सांगतो, एकदा तुम्ही वृंदावनला जाच खरं. बघा हो, तिथल्या महिला बघा ना जाऊन, एकदा तिथले लोक बघा हो जाऊन. अशी एक मायमाऊली दिसणार नाही की तिच्या कपाळाला उभा गंध दिसणार नाही, आणि अशी एक मायमाऊली दिसणार नाही की तिच्या गळ्यामध्ये पवित्र कंठी म्हणजे तुळशीची माळ दिसणार नाही. तुम्ही जर इस्कॉन टेम्पलला जर गेले ना महाराज, फॉरेनच्या महिला होत्या, त्यांच्या शिक्षणाचा जर विचार करायला गेला, त्यांच्या सौंदर्याचा जर विचार करायला गेलो, तर आपण कुठंच त्यांच्या याच्यामध्ये बसत नाहीये. तरी सुद्धा कपाळाला गंध आहे. राहतात अमेरिकेला, पण वृंदावनला येऊन नऊवारी साडी घालतात आणि हातामध्ये कंठी. ओ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही इस्कॉनचा भक्त कुठेही असू द्या, तो प्लॅटफॉर्मवर असू द्या, रेल्वे स्टेशन असू द्या, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपल्या जर एखाद्या माणसानं गळ्यामध्ये माळ घातली आणि त्यानं जर गोपीचंदन टिळा लावला, तर लोक म्हणतात आ करून करून भागला आणि आता देवपूजेला लागला. अरे पण कधी का होईना लागला ना. सावध सावधान वाचे बोला नारायण. कधी करणार आहे देवाचं चिंतन? अरे खोटं बोलायला जर लाज वाटत नाही, तर गळ्यामध्ये माळ घालायला का लाजताय तुम्ही लोक? तुम्ही हिंदू आहात, याच्यासाठी काहीतरी पुरावा लागेल ना तुम्हाला. मुस्लिम ओळखायचं असलं, त्याची दाढी मोठी असती, मूठ छोटी असती, त्याच्या डोक्यामध्ये टोपी असती. एखादा पंजाबी शीख जर ओळखायचा असलं तर त्याची पगडी असती. हिंदू ओळखायचा कसा? ठीक आहे बुवा, तुम्ही आता थोडं सायन्स युगामध्ये जगता, नका शिंडी ठेवू, पण कमीत कमी कपाळाला गंध तर लावलाच पाहिजेत ना महाराज. मी हिंदू आहे. प्रत्येक धर्मातल्या लोकांनी त्यांचा धर्म जपलेला आहे. फक्त माझ्या हिंदू लोकांनी आपला धर्म अधोगतीला नेलाय महाराज, अधोगतीला नेलाय. जर असं नाही केलं ना महाराज तुम्ही, तर भविष्यात तुमच्या आणि माझ्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. नाथ बाबा सांगतात, ओ हे जरी नाही कळलं,
हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं सरद शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरद शेवटी बाळ. ओ एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी. आमचं काय जाणार आहे, ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, आपण ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्या धर्माची रक्षा करणं, त्या धर्माविषयी एकनिष्ठ राहणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. कालच्या कथेमध्ये सुंदर आपण श्रीमद भागवत कथेमध्ये माझ्या भगवान श्रीकृष्ण लालाचा जन्म पाहिला आहे. बऱ्याचशा कथा काल राहून गेल्या, पण ज्या राहिल्या त्या नेक्स्ट टाइम पाहू. आता माणसं लहानचं मोठं होता येतं, पण मोठ्याचं लहान नाही होता येत. बरं, लहानचं मोठं होता येतं, पण मोठ्याचं लहान कसं होता येईल. आता तुम्ही समजा लहानचे मोठे होऊ शकता 2 वर्षानं 5 वर्षानं, आणि एखाद्या म्हाताऱ्याला म्हणलं, बुड्याला म्हणलं तू आता 70 वर्षाचा आहे, 30 वर्षाचा हो. बरं, एकदा गाडी गेली की गेली, परत गाडी रिवर्स आणणं जड जातंय थोडं. देवकी मातेच्या पोटी माझ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, लपवा लपवा जग जेठी. झनी कवसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. असं तुम्हाला वाटतंय ना की भगवंतानी जीवनामध्ये खूप आनंद भोगलाय? अजिबात नाही. अरे जन्म झाल्याबरोबर दुसऱ्या सेकंदात त्याला दुसऱ्या मायपाशी जावं लागलं. एवढं दुःख भगवंताच्या जीवनामध्ये. सोपं नाही या गोष्टी. गोकुळामध्ये भगवंताला आणून ठेवल्यानंतर नंद बाबाची जी बहीण आहे तिचं नाव आहे सुनंदा. सकाळी उठली, यशोदा मातेला मूर्छा आहे, लेकरू बघितलं लाला आहे का लाली आहे? लाला आहे. नंद बाबा गोठ्यामध्ये गाईचं शेण वगैरे काढत असताना नंद बाबाला सांगितलं, ओ नंद बाबा आपको लाला भयो है. क्या भयो है? लाला भयो म्हणजे तुम्हाला मुलगा झालाय. हो एक धावती की पुढे ताटी वाटी सुंट वडे वान घेवोनिया ताटी नंद घरी झाली धाटी. वान घेवोनिया ताटी नंद घरी झाली धाटी. गौळण महती हो मनती गौळणीला आला यशोदेरा. गौळण मनती हो मनती गौळणीला आला यशोदेरा. गौळण
कोणतीही बातमी गावात पसरवायची असेल, ऐका लक्ष देऊन, कोणतीही बातमी गावामध्ये पसरवायची असेल तर बॅनर लावायची गरज नाहीये, ऑटो फिरवायची गरज नाहीये, कोणाला फोन करू नका, कोणाला SMS करू नका, फक्त एखाद्या माय माऊलीला जवळ घ्या, ए इकडे तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. अख्ख्या गावाला माहित झालं तरी शब्द तो शिल्लक राहतो, तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू. एवढा आनंद आहे महाराज, ऐका ना. एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे, वन घेवोनी ताटी, नंदा घरी झाली दाटी, सुयनीची गलबल झाली, दासी जणी हेल घाली. हेल कळतं का तुम्हाला? हेल आजी बुढी हेल कळतं का? काय म्हणजे कळतं का असं म्हणा, नाही तर असं हेल कळतं. जाऊ द्या, आजकालच्या पोरीला तर माहीतच नाही, पण सांगून देतो तुम्हाला. हेल ही जी पद्धत होती ही 20-25-30 वर्षापूर्वी होती. गल्लीमध्ये, कॉलनीमध्ये एखादी माय माऊली बाळंतीण झाली तर तिच्या जवळपासच्या जेवढ्या काही महिला होत्या त्या हंड्यानं पाणी आणायच्या आणि त्यांच्या राजनात टाकत होत्या. याला काय म्हणत होते? हेल. सुयनीची गलबला झाली, दासी जणी हेल घाली. तुम्ही म्हणसाल महाराज ही पद्धत कशी बंद झाली? याचं कारण असं आहे, आता 100% 99% मुलींची डिलिव्हरी अमरावतीलाच व्हायला लागली. मग पाणी घेऊन दवाखान्यात जाता. दिवसेंदिवस खूप चेंजेस झालंय हो. पूर्वीच्या मायमावल्यांची तब्येत कशी होती? अशी स्ट्रॉंग, खाणं चांगलं, काम भरपूर. आता काय काम राहिले या पोरींना? काही करता येत नाही. यांना साध्या भाकरी सुद्धा जमत नाही हो. पूर्णाच्या पोळ्या सुद्धा व्यवस्थित करता येत नाही. बस फक्त टॉप टिप राहणे, 10 वेळेस मेकअप करणे भूतावानी, बस एवढंच. आणि तिची सासूबाई तिच्या पुढची सासूबाई म्हणते, महाराज आमची सुनबाई ना खूप स्टँडर्ड आहे. हा म्हणलं कस काय? ती चप्पल घालून चपात्या करते. चप्पल घालून चपात्या करणारी स्टँडर्ड नसती बावळे, गधडी असते ती. बूट घालून जेवण करतो म्हणजे तो लय सुंदर आहे, लय इन गुण. लोक शिक्षित झाले पण सुशिक्षित अजिबात नाही. जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही, लेका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी सारंगाला. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. एवढा आनंद आहे, आनंद आहे. हो नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के. जय कन्हैया लाल की हो, जय कन्हैया लाल के. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के.
सगळीकडे आनंद, जे जया पाहिजे ते आहे रे. नंद बाबाने सुंदर असा धान्याचा भांडार टाकलेला आहे. ज्याला जे लागेल, ज्याला सुवर्ण लागेल त्याला सुवर्णदान, ज्याला चांदी लागेल त्याला चांदीदान, ज्याला गाय लागेल त्याला गाईदान, ज्याला वस्त्र लागेल त्याला वस्त्रदान, ज्याला जेवण पाहिजे त्याला जेवणदान, जे जया पाहिजे ते आहे रे. आनंद एवढा आहे. आनंदाचं वर्णन करत असताना काय गोड वर्णन आहे हो. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, सौ सौ बार बधाई लोगों, सौ सौ बार बधाई लोगों, लाखों बार बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, सगळे लोक नाचत होते, आनंद घेत होते. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. पण चमत्कार काय घडला ऐका ना. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. काय झालं सांगा ना. रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की, ये तो दाढ़ी हो गई काली. काही म्हणतील महाराज नाचता नाचता कुठं दाढी काळी होत असते का. काय तुम्ही महाराज आम्हाला कथा सांगताय का काय उग. आता तुमचे जर पांढरे केस काळे होऊ शकतात, होतात का नाही. तुमची जर पांढरी दाढी काळी होऊ शकते, तुमची पांढरी मिशी काळी करता बघ. काय काळं करावं याला सुद्धा थोडस काही मर्यादा आहे का नाही. ठीक आहे केस वगैरे थोडस आता तरुण असल्यामुळं काळं करणं साहजिक. मिशी मिशी काळी करतात हो. बरं ठीक आहे मिशी दाढी ठीक आहे. समजा आता तुमचं वय कमी आहे, अहो ह्या महिला मंडळी भुया सुद्धा काळ्या करतात हो. काही आहे का एवढी फॅशन बाबा 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 बाबा. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. मी गावी असताना एकदा बाजाराला चाललो. मग आमच्या गावची एक बुढी म्हातारी म्हणे, ए पुरुषो कुठं चालला माय. म्हणलं काही नाही गाई बाजाराला चाललोय. मी येऊ. मला चाल की. मी एकटाची गाडीत, मी मोठी गाडी, आम्ही दोघं जण गाडीत गप्पा करत 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 गेलो. बाजारात गेल्यानंतर माझ्याजवळ पिशवी होती. मी आपला भाजीपाला घेतला. म्हातारीने भाजीपाला घेतला आणि मला म्हणे, पुरुषोत्तम तू गाडीत पिशव्या ठेव, मी आलीच 10 मिनिटात. म्हणलं तू कुठं चालली. काही नाही म्हणे, मी 10 मिनिटात ब्युटी पार्लरला जाऊन येते. म्हातारी 65 वर्षाची होती. पण माझ्या मनात तिच्याविषयी पाप आलंच नाही. मला वाटलं काहीतरी नातीने सामान वगैरे सांगितलं असेल म्हणून म्हातारी चालली असेल आणायला. मी सहज विचारलं, म्हणलं का गा अजय तू कशाला चालली ब्युटी पार्लरला. ती मला सहज म्हणली, पुरुषोत्तम 2-3 दिवसांना माझ्या नातीचा साखरपुडा आहे रे. म्हणलं मग तुझं काय काम आहे. काही नाही म्हणे, ह्या भुया थोड्या मोठ्याल्या झाल्या, थोड्या बारीक करून येते म्हणे. आता ती ब्युटी पार्लरवाली माझ्या थोडी ओळखीची होती, फॅन होती माझी, यूट्यूब फॅन. मी त्या मावशीला म्हणलं, का मावशी किती घेता भुया काढायचे. ते म्हणे, दादा मी 150 रुपये घेते. म्हणलं हे 350 घे, पण ह्या म्हातारडीला ह्या भुया ठेवूच नको, म्हणजे परत चिखली द्यायचं कामच नाही. किती फॅशन झाली महाराज. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. अरे तुमच्या जर भुया काळ्या होऊ शकतात, तुमची दाढी काळी होऊ शकते, तुमच्या मिशा काळ्या होऊ शकतात, तुमचे केस काळे होऊ शकतात. ज्यानं हे सर्व बनवलेलं आहे त्याचा बाप होता नंद बाबा. तुमच्या काय बापाचं जातं म्हणा ना, झाली असेल. आपलं काय चाललं हो म्हणा, देवाचा बाप येतो, तो काही करू शकतो. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की,
ये तो दाढ़ी हो गई काली, नंद जी के आंगन में बज रही आज बधाई। बधाई लोगो सौ बार, बधाई लोगो लाखों बार, बधाई नंद जी के आंगन में बज रही आज जिकडं तिकडं सगळीकडे आनंद आहे। अनेक वर्षानंतरच्या तपश्चर्येनंतर जगाच्या मालकाची कृपा झाली होती। गवळणीने खूप कष्ट केले होते, खूप तपश्चर्या केली होती। याचे लागी वो केले नाना याग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना। अनेक जन्मापासून गवळणी त्या भगवंताचा आनंद घेण्यासाठी तपश्चर्या करत होत्या, पण एकीकडे आनंद आहे आणि एकीकडे दुःख आहे। कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला। भगवंत गोकुळामध्ये गेल्यानंतर इकडं मथुरेमध्ये कंसाची परिस्थिती अशी झाली। गोकुळात नंदागरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडितो, मामा बोट मोडितो। एकीकडे दुःख आहे, एकीकडे सुख आहे। कंसाला झोप नाहीये। 15,000 20,000 सैन्य असताना माझा शत्रू माझ्या इथून कसा निघून गेला। तातडीने मीटिंग भरवली, ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्धराज्य बक्षीस। अजून पोराचं नामकरण विधी राहिलाय, अजून पोराला शाळेत पाठवायचंय, अजून पोराला भरपूर चोऱ्या करायच्या आहे, बरेचसे अजून भगवंताने अनेक लीला आहे। आणि बरोबर 5 सव्वा 5 ला पोराला आपल्याला पोरगी सुद्धा पाहिजे, हुंडा ठरवायचा आहे, परत बस्ता बांधायचा आहे, बँड ठरवायचा, डीजे लावायचे, खूप मोठे कुटाणे। त्याच्यामुळे जसं जसं जमल तसं तसं काल्याच्या कीर्तनामध्ये राहिलेलं चरित्र आपण सांगणारच आहोत। त्याच्यामुळे तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे। माणसाने 5 किलो वेळ खाण्यापेक्षा 100 ग्रॅम कलाकंद खाल्ला पाहिजे, बुद्धी तेवढीच येते। तुमच्या जेवढं लक्षात राहील तेवढंच घ्या। उग कहा गए ते तो कहाणी और क्या लाया तो कुछ नाही, असं नाही। उग भागवत कथेतला दररोजचा एक विषय डोक्यात ठेवा, म्हणजे तुमच्या जीवनाचा उद्धार होईल। पहिला विडा उचलला पुतना मावशीने सांगितलं, हे दादा हातभर पोरग येते आणि हातभर पोरग मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं, हे काम मी तुझं फ्री करून देते। सुंदर असा शृंगार केलाय आणि शृंगार करून पुतना मावशी कुठं निघाली, गोकुळामध्ये। यशोदेच्या दारासमोर गेली। आणि यशोदेला विचारलं, हे यशोदे, अगं बाळ झालं तुला सांगितलं नाहीस? यशोदा म्हणली, अगं खूप गडबड होती ग, खूप मोठा उत्सव होता, वयाच्या 65व्या वर्षी लेकरू झालं, त्याच्यामुळे सगळ्या गावाला जेवण, काय तो आनंद आहे, आहा, त्याच्यामुळे माझ्या लक्षातच नाही राहिलं। ये ना ग, ए बैस, काय करू तुला, चहा दूध कॉफी? काहीच नाही, मला काहीच नको, पहिलं मला तुझ्या बाळाचं दर्शन घ्यायचंय। यशोदा म्हणली, आता झोपी घातलंय ग, खूप परेशान करत होत। नाना परी करतो छंद, रडत से स्पुंद स्पुंद,
नेत्रावाटी वाहती बिंद याचा डोळा लागेना. खूप रडत होतं ग, खूप प्रयत्न केले. आता कुठं झोपी घातलंय, दूध पाजलंय, त्याला नेमकंच झोपलंय. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करत होता, किती भोळी माय हो माझी. माझं बवणीचं गिराईक जर परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार नाही. दुकानदार लोक जे आहे ते बवणीचं गिराईक कधीच परत जाऊ देत नाही. लक्ष देऊन ऐका दुकानदार. मोर्शीच्या बाजारामध्ये एक मायमाऊली वांगे विकत होती. काय विकत होती? वांगे. एक माणूस गेला, मावशी वांगे काय किलो आहे? ती म्हणली दादा 30 रुपये किलो. हा म्हणला अगं महाराजांची भागवत कथा चालू आहे, सगळे कलाकार मंडळी आहे, सुंदर त्यांना मसाला वांग करायचंय, मस्त एकदम सुंदर खाऊ घालायचं, असं कर ना 25 न दे ना. ती म्हणली दादा नाही पुरतो, या वांग्यावरच माझ्या मुलांचं शिक्षण आहे, रूम भाडं भरावं लागतं, सगळा खर्च येणं जाणं नाही पुरत. असं करा ना, महाराजांना घेऊन चालले ना, मग असं करा 28 रुपये किलो न घ्या ना, 2 रुपये कमी करते. तो म्हणायचा 25, ती म्हणायची 28. ती म्हणली दादा मला तुला वांग द्यायचं नाही तर दुसऱ्या दुकानावर जा. माणूस खूप बोल बच्चन होता, गोड बोलणारा होता. तो म्हणे अगं मावशे असं वेड्यासारखं काय करतेस, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग शिल्लक राहणार नाही. तर बाई थोडी मराठवाडी होती आमच्या. म्हणे का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? तो म्हणला माय माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग, तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस? जगाचा मालक रडायला लागला. रडायला लागल्यानंतर पुतना म्हणते कागा खोटं बोलतीस, कुठे बाळ, जा घे बाळाला. आणि पुतना भगवंतापाशी आली आणि पाळण्यामध्ये भगवान परमात्मा झोपलेले होते आणि पुतनेने भगवंताकडे बघितलं आणि भगवंताने पुतनेकडे पाहिलं. थोडं लक्ष द्या बरं, इथं खूप सुंदर भाव आहे. पुतनेने ज्यावेळेस भगवंताकडे बघितलं आणि भगवंताने पुतनेकडे ज्यावेळेस पाहिलं, ते भगवंताचं सुंदर रूप किती गोड आहे हो माझा जगाचा मालक, लय गोड. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. पाहिलिया वेद लावी बैसे जीवे जडून, त्याला बघितलं की दुसरं काही बघावंच वाटत नाही. बरहा पीड मनटवर वपु कर्णयो कर्णिकारं, बिभ्रत वासम कनक कपिशं वैजयंती च माला. त्याला बघितलं की अरे ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलेलं आहे, तो विश्व मालक दिसायला किती सुंदर असेल महाराज. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, अब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, कितना सुंदर. नाम तुम्हारा तारनहारा, अब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, तो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है, कोई नहीं हमारा है, कोई नहीं हमारा है, कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हो तो मेरा हित करना होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा. तुम्हारा तारनहारा, अब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, कितना सुंदर होगा.
मुनि जन इस चरणों का निस दिन ध्यान लगाते हैं। जो मारे करते आवे मन वांछित फल पाते हैं। आत्मनिधि को पाना है तो, आत्मनिधि को पाना है तो मेरा हित करना होगा। इसकी रचना इतनी सुंदर इसकी रचना इतनी एखादं छोटस लेकरू बघितलं, लक्ष देऊन ऐका, एकदम छोटं लेकरू असं तेव्हा तिथं ते बाळ आहे, निरागस येते, ते बघितल्यानंतर ते कोणाचं आहे काय आहे काही घेणं देणं नसतं. लगेच मनुष्य त्याच्याजवळ जातो, त्याची पप्पी घ्यावी वाटते का. त्या छोट्याशा लेकराकडे बघितलं की माणसाच्या अंतःकरणामध्ये मातृत्व भाव निर्माण होतो, वात्सल्य भाव निर्माण होतो. कारण लहान लेकराच्या मनात पापही नसतं पुण्यही नसतं महाराज, ते निरागस असतं कमळाच्या फुलासारखं, गुलाबाच्या फुलासारखं. त्या लेकराला जर बघितल्यानंतर माणसाला एवढं सुंदर वाटतं, त्या लेकराला बनवणारा जगाचा मालक बघितल्यानंतर काय अवस्था झाली असेल माझ्या पुतणीची. मैं तो गई भरने को जमुना में पानी. एक गवळण सांगते, मी यमुनेला पाण्याला चालले होते, पण भगवान परमात्मा यमुनेच्या किनारी खेळत असताना त्याची माझी नजराला नजर झाली. काय झाली? नजराला नजर. मैं तो गई भरने को जमुना में पानी, देख छवि नटखट की भई मैं दीवानी. उसने मारी जो तिरकी नजर, सावरा जादूगर लेके कर ले गया दिल जिगर. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. पुतना ज्या भावनेने आली होती ती भावना विसरून गेली, पण पुतनेला भगवंताला बघितलं की पुतना भगवंतानी डोळे लावले. का डोळे लावले याचे भागवतामध्ये 25 कारण आहे. पहिलं कारण तर असं सांगितलेलं आहे की भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आहे, दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य आहे. ते चंद्र सूर्य विचार करतात एवढा माझा भगवान परमात्मा दिसायला सुंदर, लावण्याचा गाभा येतो, आणि एवढा गोड असणारा माझा जगाचा मालक, आणि ही पापिनी याला मारण्यासाठी आली, हिचं तोंड पाहायचं नाही म्हणून डोळे लावले. एक कारण. दुसरं कारण असं सांगितलं जातंय, भगवान परमात्मा म्हणतात मी तर इथं माखन मिश्री दही दूध तूप लोणी खाण्यासाठी आलोय, आणि 6व्या दिवशी मला ही मारण्यासाठी आली, विष पाजण्यासाठी आली. विष पेण्याचं काम माझं नाही, विष पेण्याचं काम कोणाचं आहे? भगवान शंकराचं. म्हणून डोळे लावून भगवान शंकराची स्तुती करू लागले. कारण दुसरं. तिसरं कारण असं सांगितलं जातंय, भगवंत म्हणतात जरीही मला विष पाजण्यासाठी आली पण कार्य तर आईचं करते. कारण जगामध्ये किती जरी सुंदर मायमाऊली असेल तर स्तनपान फक्त आईच करू शकते, सुंदर मायमाऊली नाही करू शकत. मग हिला स्तनपान करण्याचा अधिकार कसा प्राप्त झाला? गेले मागच्या जन्मामध्ये ही बलीची मुलगी रत्नमाला होती. कोण होती? रत्नमाला. बटू वामनाचं बटूरूप पाहिल्यानंतर त्या रत्नमालेच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला. हा जर माझा मुलगा असता तर मी याला स्तनपान केलं असतं. पण बलीला वामनांनी पाताळात घातलं. त्यावेळेस रत्नमाला म्हणू लागली माझ्या स्तनामध्ये जर विष असतं तर मी याला विष पाजून मारलं असतं. देव म्हणे काळजी नको करू ग, तुझ्या या दोन्ही इच्छा मी द्वापर युगात पूर्ण करतो. म्हणून डोळे लावले. चौथं कारण असं आहे, भगवान परमात्मा विचार करतात जरी मला मारायला आली पण काम तर आईच करते ना. मग जी मुक्ती यशोदेला काही दिवसानंतर द्यायची होती ती मुक्ती पुतनेला सहज देऊन टाकली. तुआ सनकादिकाचे निमाने सायुज्य सौर सुदिदला पुतने जीविषाचे निस्तनपने
मारुवाली। तू आसन का अधिकाचे ने माने सायुज्य सवर सुदिदला पुतने जी विषयाचे ने स्तनपाने मारुवाली म्हणून डोळे लावले। असे अनेक कारणे, एवढे कारण सांगायला वेळ नाही आपल्याकडे। चला पुढे चला। पुतनेनं भगवंताला उचललं, दूध पाजलंय, विष पाजलंय, पंचप्राण ज्यावेळेस भगवंत ओढायला लागले त्यावेळेस पुतना घाबरली, भगवंता सोड। सामुंच मुंचालमिती प्रभा श्रीनि स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजो महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदहा। शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा ज्यावेळेस पंचप्राण भगवंत ओढायला लागले त्यावेळेस पुतना घाबरली, आता मी वाचू शकत नाही। सामुंच मुंचालमिती प्रभा श्रीनि स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजो महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदहा। देवा मला सोड रे, देवा मला सोड रे, देवा मला सोड रे। देवा हळूच म्हणला, पुतने पहिलं तुम्ही कोणाला धरतच नाही, पण एकदा का कोणाला धरलं ना, गोविंदाय नमो नमः, पुतनेचा उद्धार केला। गोपाल कृष्ण भगवान। पुतना ज्यावेळेस पडाली, पुतना लोकबाल अग्नि राक्षसी रुद्राशना जिघांसे अपि हरे स्तनम दत्वा पसद्गती। 18 योजन तिचं शरीर होतं। भगवंताला तिच्या स्तनावून काढण्यासाठी शिड्या लावा लागल्या। यशोदा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली, 4 दिवस झाले नाही माझ्या लेकराला जन्माला येऊन, किती मोठं संकट आलं। मग आता ह्या महिला मंडळी बापा 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 नजर काय उतरतात बाबा, कसल्या शिव्या देतात बिचारे, त्यांचं त्यांनाच माहिती, कोणत्या मेल्याची, काही चपलीची, काही मिठाची, काही बरंच असं मिरच्या वगैरे, पण खरं आहे बरं ते, नजर लागते माणसाला। माय मावल्या आपल्या मुलांना एवढं सुंदर गोड सजवतात ना। जॉन्सन बेबी साबणाने त्याला मस्त एकदम साबण वगैरे लावून असं गुटगुटीत एवढं गुलाबाच्या फुलासारखं दिसतं ते, आणि सगळं झालं की तीच माय माऊली त्याच्या कपाळाला नाही गालाला काळा टिपका लावते। का लावते बरं? माझ्या लेकराला कोणाची, आता तुमच्या शेंबड्या पोराला जर नजर लागती तर माझा जगाचा मालक आहे ना तो। गवळणींनी भगवंताची नजर उतारली, कोणी गाईच्या खालून भगवंताला घेतय, कोणी शेणानं उतरली, कोणी असा आनंद, कारण की भगवंत आहे ना तो। एक सांगू का, न चांतर न बहिर्यश्य न पूर्व नापीचा परम पूर्व अपरम बहिश्चांतर जगतो यो जगच्चय हा। विश्वामध्ये सगळ्यात भाग्यवान जर कोण असेल तर गोकुळातल्या गवळणी। पुतनेचा उद्धार झाला ही बातमी ज्या वेळेस कंसाला कळली तर कंस अजूनच घाबरला। आता भगवंताला भेटण्यासाठी ज्या वेळेस भगवंताचा अवतार झाला त्या वेळेस भगवान शंकर भेटण्यासाठी आलेलेच होते। भगवान शंकर कैलासामधून यशोदेच्या दारात आले। यशोदा माता, मला तुझ्या बाळाचं दर्शन घ्यायचं। आता गळ्यामध्ये सर्प, जटा मोठाल्या, कानामध्ये विंचवाचे कुंडल, वाघाचं कातडीचं अंगावर पंचा लावलेला, आणि अशी अवस्था जर 2-4 दिवसाच्या लेकरानं पाहिलं तर माझं लेकरू काय बरं ना। भगवान शंकर म्हणतात, अगं माय, एवढू शक सापाला तुझं लेकरू काय घाबरणार आहे ग, ते सापावरच झोपतंय। पण जगातली कोणती बाबा, तुला कपडे लागत असेल हे कपडे घे, तुला दक्षिणा किती लागती ही दक्षिणा घे, तुला पैसे वगैरे लागत असेल मी पूर्ण पोशाख करते, तुलाच नाही तुझ्या बायकोला सुद्धा साडी घेते, पण माझ्या पोराचं दर्शन तुला मी देणार नाही म्हणजे नाही। भगवान तर नाराज झाले, आता कसं करायचं? भगवंतानी कृष्णाला कन्हैयाला खुणवलं, ओ काहीतरी लावा माझा वशिला बघा।
भगवंत म्हणतात आता माझ्या हातात काही नाहीये, आई जे ठरवल तेच, काहीतरी करा पण मला दर्शन द्या. भगवंत रडायला लागले. हो नगर में जोगी आया, भगवान परमात्मा रडायला लागले. आणि रडायला लागल्यानंतर काही करता राहे नसताना पान करेना, खेळणं दिलं खेळायला तरी राहत नाहीये. काही गवळणी म्हणल्या का ग याला कोणाची नजर वगैरे लागली का? नाही. कोणी आलं होतं का घरी? नाही ग मगाशी एक बाबा आला होता. नक्की त्यानं काहीतरी करणे आपल्या कृष्णावर केली. अनेक प्रयत्न केले पण देव राहत नाही. भगवान शंकर आपल्या एका झाडाखाली बसलेले होते. त्यावेळेस काही गवळणी गेल्या आणि भगवान शंकराला सांगू लागल्या, बाबा हो चल रे योगी नंद भवन में, तो हे यशोदा माता बुलाए, वाके लाला को नजर भई है, राई लोन करवाए. भरपूर प्रयत्न केले पण कृष्ण राहत नाही. नक्की कोणाची नजर लागली? भगवंत गडबडीनं उठले भगवान महादेव आणि नंद बाबाच्या महालमध्ये गेले. नजर उतरवतो म्हणे पण माझ्या हातात द्या. हातात घेतल्यानंतर भगवान श्रीकृष्ण भगवंत कन्हैया भगवान शंकराकडे पाहून एवढ्या जोऱ्या जोऱ्यात हसायला लागले. आता महिलाच त्या. यशोदा म्हणे बाई नक्की या बाबाला काहीतरी येतं. हा बाबा आमच्या घरी आला तेव्हापासून आमच्या घराचं वाटोळच झालं बाई. या बाबाला काहीतरी येतं म्हणजे येतं. मग गवळणी सांगू लागले बाबा आता तुम्ही इथून जायचं. रहे रे योगी नंद भवन में, ब्रज में वास करो, जब जब मोरे लाला रोवे, तब तब दर्शन दीजो, जब जब मेरे लाला रोए, तब तब दर्शन दीजो. ए बाबा आता गोकुळामध्येच राहा. आणि माझं पोरग रडायला लागलं, त्याला नजर लागली की त्यावेळेस त्याची नजर काय करायची? तू उतरवायची. अनेक लीला भगवंतांनी केलेल्या आहे. भगवंताचं नामकरण विधीसाठी गर्गाचार्य आलेले. रोहिणी मातेच्या मांडीवर बलरामजी आहे आणि यशोदेच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण. सुंदर असं नामकरण विधी झाला. सगळं झालं. आनंदात सर्व यथोचित त्यांचा सत्कार झाला. गर्गाचार्य निघून गेल्यानंतर कंसाने परत मीटिंग भरवली. जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्धराज्य बक्षीस. दुसरा इडा उचलला महाबळ भट्टाने. सुंदर असा वामनाचा वेश घेऊन गेला आणि महिला मंडळीला भविष्य ऐकायची खूप हौस असते. दुपारची वेळ होती. होर ऐका दादानो, होर ऐका दादानो, ऐका दादानो, होर ऐका दादानो, ऐका दादानो, होर ऐका दादानो, ऐका दादानो, होर ऐका दादानो. यशोदेने काकाला म्हणून, ओ काका इकडे या, माझं पोरग आत्ता जन्माला आलंय. हो काल परवा त्याचं नामकरण विधी झाला. सांगा ना याचं भविष्य कसं आहे? ज्यांना भविष्य कळलं असतं ते भविष्य पाहत हिंडलेच नसते. टीव्हीवर बातम्या असतात बघा, हे लक्ष्मी यंत्र घ्या. एक चॅनलच आहे त्याचं.
हे बजरंग बलीचं यंत्र घ्या, 10 दिवसात पहा तुम्ही कोट्याधीश होसाल. बावळ्या तूच 10-12 घेऊन कोट्याधीश होय ना, तू कशाला विकतो यंत्र? असं यंत्राने आणि अशा कशाने जर मनुष्य कोट्याधीश झाला असतं तर जगामध्ये लोकांना कष्ट करायची गरजच नसती पडली पाहिजे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लोक महाराज. खरं सांगू का, मी महादेव महाराजांच्या दरबारात सांगतोय तुम्हाला, नारदाच्या गादीहून सांगतो, या जगामध्ये या विश्वामध्ये माझ्या वारकरी पंथासारखा दुसरा श्रेष्ठ पंथच नाहीये महाराज. लिहून घ्या तुम्ही. जिथं कोणत्याही प्रकारची दिशाभूल नाहीये. बाकीच्या काही काही धर्मामध्ये कृष्णाला मानतात तर बजरंग बलीचं दर्शन घेत नाही. येडीचे नाही. बजरंग बली हे आराध्य दैवत आहे तुमचं आणि माझं. असं गाव नाहीये की त्या गावामध्ये बजरंग बलीचं दर्शन नाही. आणि जो धर्म बजरंग बलीलाच मानत नाही त्या धर्माला आपण का मानावं हा मोठा प्रश्न आहे. वारकरी संप्रदाय असा आहे की या संप्रदायाने आतापर्यंत कोणत्या धर्माची टिंगल नाही केली. या धर्माने आतापर्यंत कोणत्या धर्माची निंदा नाही केली. पण ज्याचा त्याचा धर्म मांडण्याचा ज्याचा त्याला अधिकार आहेच ना महाराज. तुम्ही जर खाली भंडारा गोंदियाकडे गेले तिकडे परमात्मा एक धर्म निघलेला आहे. ते सगळे देव घेतात आणि नदीत फेकून देतात. असं नाहीये. दुसऱ्या धर्माची निंदा नाहीये करत मी, पण जो धर्म भेद करत असेल तो धर्म तरी काय कामाचा आहे माणूस. संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमंत बलबीरा. जगातलं किती मोठं संकट माझ्या बजरंग बलीच्या नावानं जातंय. त्या बजरंग बलीला जो धर्म मानत नसेल, त्या बजरंग बलीचे जे लोक दर्शन घेत नसेल, तो धर्म तरी काय कामाचा आहे माणूस. भक्तीचं आराध्य दैवत आहे माझे बजरंग बली. जगद्गुरु तुकोबरासारख्या महात्म्याने बजरंग बलीला म्हणावं की काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता.